माधुरी दीक्षितचा माँ बहीण चित्रपट पाहिल्यानंतर मला अस्वस्थ वाटले. सुंदर, यशस्वी आणि स्वतंत्र स्त्रीला समाजात एकटे राहिल्याबद्दल किती वेळा शिक्षा केली जाते. कृपया काळ बदलला आहे असे म्हणू नका. फक्त छळवणुकीच्या पद्धती बदलल्या आहेत. आजही अविवाहित स्त्रीकडे संशयाने पाहिले जाते. ती एकटी का आहे, इतकी यशस्वी का आहे असे प्रश्न तिच्याबद्दल विचारले जातात. अनेकदा तिला सहजपणे चारित्र्यहीन ठरवले जाते. ती हसली तर लोक गैरसमज करतात. नकार दिला तर गर्विष्ठ मानले जाते. स्वतःच्या मर्यादा ठामपणे आखल्या तर तिला तापट किंवा उद्धट ठरवले जाते. तिने तक्रार केली तर नाटक करते असे म्हणणारेही कमी नसतात. अशा स्त्रियांना एकटेपणा, सामाजिक दबाव, भावनिक छळवणूक आणि कधीकधी बळजबरीलाही सामोरं जावं लागतं. यशस्वी स्त्रिया अनेकदा नातेसंबंधांमध्ये का राहतात याचे उत्तर नेहमी प्रेमात नसते. अनेकदा ते सुरक्षिततेच्या गरजेत दडलेले असते. अभिनेत्री असो किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारी स्त्री, काही शक्तिशाली दिग्दर्शक, निर्माते किंवा वरिष्ठ अधिकारी त्यांच्या व्यावसायिक सामर्थ्याचा गैरवापर करतात. ते स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून नव्हे तर सहज उपलब्ध असलेल्या वस्तूप्रमाणे पाहतात. म्हणूनच घरातील वयस्कर महिला अनेकदा म्हणतात की स्त्रीच्या आयुष्यात एखादा पुरुष असावा, अगदी प्रतिकात्मक नावापुरतं का असेना. त्यांना समाजाची वास्तविकता माहीत असते, म्हणूनच त्या असं बोलतात. हे दुर्दैवी आहे की कधीकधी बुद्धिमान, सक्षम आणि यशस्वी स्त्री देखील केवळ संरक्षणाच्या अभावामुळे एखाद्या सामान्य पुरुषाला आपल्या आयुष्यात स्थान देते. कारण या समाजात एकट्या स्त्रीला पुरेसे संरक्षण किंवा सन्मान मिळत नाही. तिचे नाव एखाद्या पुरुषाशी जोडले गेले की समाज तिचा तुलनेनं कमी छळ करतो. मग आपण अभिमानाने विचारतो, घरात आई बहीण नाहीत का? पण हे किती हास्यास्पद आहे की स्त्रीला आदर तेव्हाच मिळतो जेव्हा ती कोणाची तरी पत्नी, बहीण किंवा मुलगी असते. केवळ एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिला तोच आदर मिळत नाही. आणि जर तिचा नवरा तिला सोडून दुसऱ्या स्त्रीकडे गेला तर एक स्त्री म्हणून तिचे जगणे आणखीन कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत जर कुणी चुकीचे लैंगिक संबंध ठेवत असेल किंवा नात्यांच्या मर्यादा ओलांडत असेल तर खरा खलनायक कोण? प्रत्येक वेळी ती स्त्री घर तोडणारी किंवा चारित्र्यहीन असते का? अनेकदा ती तुमची प्रतिस्पर्धीही नसते. ती त्या व्यवस्थेची बळी असते जी स्त्रियांना सतत जुळवून घ्यायला आणि तडजोड करायला शिकवते. म्हणूनच माँ बहीण पाहिल्यानंतर माझ्या मनात एकच प्रश्न उभा राहतो, 2026 मध्येही स्त्रीला तिच्या मूलभूत अस्तित्वासाठी एखाद्या प्रतिकात्मक पुरुषाची गरज का भासावी? जर खरोखरच असे असेल तर समस्या स्त्रियांमध्ये नसून आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्येच आहे.